की मी कागल विधानसभा मतदारसंघातून गेली 6 वेळा 30 वर्ष मी आमदार म्हणून निवडून येतो. मी एक अजेंडा घेऊन काम केलं. हे तर विकास कामासाठी तर प्रचंड निधी आणला, परंतु गरिबांच्या ज्या योजना आहेत ते फार मोठा राबवण्याचा प्रयत्न मी माझ्या मतदारसंघामध्ये केला. त्यामध्ये विशेष सहाय्य खातं ज्यावेळा माझ्याकडे आलं त्यावेळा संजय गांधी निराधार योजनेमध्ये मी आमूलाग्र बदल केला. विधवा बहिणींना नवरा मिळालं सर्टिफिकेट आणलं तर पेन्शन कायदा राज्यामध्ये मी आणला. जी प्रत्येक भगिनी आहे नवऱ्यानं सोडलेली पहिल्या योजनेत कोर्टातून तिनं सोड किती आणायची होती तो कायदा मी बदलला. गावातल्या कुठल्याही प्रमुख माणसानं सरपंच पोलीस पाटील तलाठी ग्रामसेवक लिहून दिलं की अमुक अमुक भगिनी प्रत्येक नवऱ्यानं सोडलेली आहे तिला पेन्शन देणारा कायदा राज्यामध्ये आला. 65 वर्षाच्या वरती आई वडील त्याला मुलं बघत नाहीत, सुना पोटाला घालत नाहीत, औषधाला पैसे मिळत नाहीत. म्हणून आपलं राज्य हे देशातलं पहिलं राज्य होतं की 65 वर्षाच्या वरती आई आणि वडिलांना एकत्रित देणारी पेन्शन योजना राज्यामध्ये आपण आणली. त्याचं नाव श्रावणबाळ ठेवलं आणि राज्यावर माझं नाव श्रावणबाळ पडलं. दिव्यांग लोक जन्मामध्ये डोळे नाहीत, हात नाहीत, पाय नाहीत, मृत्यूमध्ये मुलं जन्मत आहेत आणि आयुष्यभर आई वडील त्याचं ओझं वाहत आहेत. त्याला 80% आपण सिव्हिल सर्जनच्या दाखल्याची अट आपण बदलली ती 40% झाली. आता 1,500 रुपये पेन्शन सगळ्यांना मिळते, 2,500 रुपये दिव्यांगांना मिळते. आता याच्यामध्ये एक 3 त्रुटी आहे. एक आहे 21,000 उत्पन्नाच्या मर्यादा दाखले दिले जात नाही ते 50,000 रुपये मर्यादा वाढवणं, 1,500 रुपये पेन्शन 2,000 रुपये करणं आणि 65 वर्षाचं वय हे 60 वर्ष करणं. भविष्यामध्ये या तिन्ही दृष्टी आपल्याला कराव्या लागतील. दुसरं जे विधी न्याय खात्याचे आपल्याला तुम्हाला माहिती आहे की या राज्यात असलेल्या धर्माच्या दवाखान्याने मोफत 10% गरिबांच्यावर उपचार करण्याची कायद्याने आवश्यकता होती. त्यांना शेकडो कोटी सोडून राज्य सरकारने दिल्या. हे सगळे दवाखाने मोठ्या मोठ्या शहरामध्ये आहेत. बंद शेकडो कोटी सवलती घेऊन हे दवाखाने गरिबांच्यावर उपचार करत होते. मी कायदा आणला. हे दवाखाने उद्योगपती मोठ्या डॉक्टरांचे होते. ते शेकडो कोटी सवलती घेणार आणि गरिबांच्यावर उपचार करणार नाहीत. त्यांना 6 महिन्याची सक्त शिक्षा आणि 50,000 रुपये दंड केला. म्हणून गेल्या 10-15 वर्षात लाखो लोकांची ऑपरेशन मुंबईत व्हायला लागली. आज ही 25-30 पेशंट गंभीर आजाराचे आपण मुंबईला घेऊन जातो. राहायची त्यांची व्यवस्था आपण केलेली आहे. 13-14 लोक तिथे ठेवलेले आहेत आणि एखाद्या दवाखान्यानं ऐकलं नाही तर त्याला तुरुंगात कसं घालायचं मला माहिती आहे. म्हणजे मला सांगा एखाद्या गरिबाच्या घरात हृदयविकार आला आणि त्याला ऑपरेशन करायची पाहिजे आली, मेंदू मनका कॅन्सर किडनी लिव्हर ब्रेन लाखो रुपये एका वेळ लागतात. गरिबांचं आणणार कुठं? घरं दादर सोनं नाणं जमिनी विकून एवढ्या पैशांची देऊन नव्हती आणि त्यांना अनेक डॉक्टरने बिल भरल्याशिवाय प्रेस सोडलेलं नाही. म्हणून या कायद्यामुळे सोपं झालं. रवणाथाच्या कृपेने तुम्हाला कोणाला आजार होऊ नये आणि आपले जे काही पाहिजे मी प्रार्थना करतो झालं तर घाबरू नका. माझ्याकडे या, राजेश पाटलाच्याकडे या. तुम्हाला आम्ही मुंबईला गेलो आणि मोठ्यातल्या मोठ्या दवाखान्यामध्ये आमचे सगळे सदस्य तुम्हाला सहकार्य करतील आणि ऑपरेशन करून तुम्हाला सुखरूप आणण्यासाठी जबाबदारी आम्ही घेऊ. बडा विश्वास देण्यासाठी मी इथं आलेला आहे. त्याशिवाय आपण महात्मा फुले जीवनदायी योजना जी युती शासनाची होती ती आता 5 लाख रुपये झालेली आहे. आयुष्यमान भारत ही 5 लाखाची योजना आहे. आता केलीच्या बेळगावला त्या सगळ्या लागू आहेत. गडिंगलच्या आणि कोल्हापूरच्या सगळ्या दवाखान्यामध्ये आहेत. त्याची अंमलबजावणी आपण करतोय. म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात गरिबांकडे पैसा नाही म्हणून उपचार मिळाले असं एकही उदाहरण मला दाखवता येणार नाही. आणि एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. बांधकाम कामगार मंडळाच्या ज्याचा मला उल्लेख केला गेला अनेक योजना आपण या राज्यामध्ये आणल्या त्याची अंमलबजावणी आपण चांगल्या पद्धतीने करतोय. आज सगळं सांगून मी आपला वेळ गेला नाही. आज सभा आहे पण ते सगळं करायचं असेल तर गरीब आणि अडाणी माणसांना या योजना माहिती नाही, त्याचं ज्ञान देणार नाही, त्याच्या झोपडीपर्यंत चुलीपर्यंत पोहोचायचं असेल, त्याला दाखले मिळायचे असेल तर सरकारी अधिकारी जात देत नाही. आणि माझी विनंती आहे या सगळ्या आपल्या सदस्यांना तुम्ही विकास करा. म्हणजे या विकास कामावर या गरिबांच्याकडे लक्ष द्या. ह्या योजना राबवण्यासाठी त्यांना मदत करा आणि या गरिबांचं दुःख हे तुमचं दुःख असलं पाहिजे, त्यांचं सुख हे तुमचं सुख असलं पाहिजे. त्यांना ठेच लागली की तुम्हाला कळाली पाहिजे. अशा प्रकारचं काम तुम्ही सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर करावं एवढी विनंती मी या निमित्ताने करतो. आणि या सगळ्या उमेदवारांना तर माझी आता खात्री झालेली आहे सगळी स्टेजवरची माणसं बघून की 100% चंद्रचा यावेळा निकाल लागेल. दोन्ही आपले गट एकत्र आलेलो आहोत, पक्ष आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि महान मंडळी स्टेजवर माहिती ज्याची नावं घेतली ती एकत्र आल्यामुळं मला वाटतं विजय आपला फार मोठा सुकर होईल. तर येणारे 2-3 दिवस रात्र महिलेचे आहे राजा जागा हो अशी म्हणतात आपण खरा बारकाईने लक्ष घाला.
यावेळा उन्हाचा याचा फार सुसवाट होतो. यावेळा आपण बंदोबस्त करा आणि एक चांगल्या पद्धतीचा विजय नोंदवा की जो पहिला म्हणजे नरशिंहराव पाटलांना आनंद देणारा सोहळा, त्याला बाबासाहेब टोपेकरला स्वर्गात आनंद देणारा आणि अजितदादा पवारांना सुद्धा की युतीच्या आधी 7-8 दिवस त्याला दोघांनाही फोन करून सांगितलं की तुम्ही एकत्र लढा आणि कुठलेही चिन्ह घ्या. दादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली व्हायची असेल तर या सर्व लोकांना खऱ्या चिन्हासोबत आपण विजयी करावं अशी विनंती करून सभेला जायला पवारांनी मागतो. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.